जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. कुठं दिसतंय तुम्हाला माहिती आहे? आम्ही जंगलात. आज आम्ही आलो आहे इथे मस्त फार्म हाऊसला, Yes. जे की आहे नेरळला. आम्ही आलो आहे. सो आता जस्ट आम्ही इथे पोहोचलोय आणि एवढे हार्ड सीन झालेत आमच्यासोबत, काय सांगू तुम्हाला. हिजामुळं काय नाही सगळं हे जे हिजामुळं लास्टला आली. 2 आम्ही गाडी केलेली. लास्टची गाडी यांची होती. मेन गोष्ट म्हणजे काय माहितीये का, मॉन्स्टर, रेड बुल सगळे तिथंच घातल्यातच राहिले. त्याच्यानंतर ब्रीजर असंच काय काय मागवलं, छोटं मोठं असं काय काय पिण्यासाठी ड्रिंक. ते पण कुठं घरात नाही राहिले, रस्त्यावर. आता एकाला मित्राला फोन केला तेव्हा त्यांनी पिकअप केलं तिकडून. ऍक्च्युली काय झाला सीन म्हणजे ते 3 वाजल्यापासून तिथंच होते रस्त्यावर, पिशवी ती. म्हणजे आपल्या यायला चांगला आहे, सेफ आहे. कोणी ठीक आहे, चला आता डायरेक्ट तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो, एंट्री दाखवतो कुठून कशी आहे. गाईचं बघा, इथं पटरी आहे, पटरी. आणि मेन रोड बघा तिथं, ते समोरच मेन रोड आहे. हे सगळा मेन रोड आहे कर्जतचा. आणि इथून हा कच्चा रस्ता दिलाय आणि इथून एंट्री आहे. हे बघा, आपलं फार्म हाऊसचं नाव आहे शारदा विला. स्टार्टिंगला हे बॅट बॉल खेळायला जागा दिली इथं, मस्त मोठी जागा आहे. बघा, असा फार्म हाऊस आहे. इथं गार्डन आहे. इथं मस्त गार्डन दिलं आहे असं सिटिंगसाठी. स्क्वेअरमध्ये पूर्ण गार्डन आहे हा. आणि इथं झोकावर बसली ही, इग्नोर करा. चला, तिथून नंतर हा एक रूम, हा दुसरा रूम आणि तो तिसरा रूम, असा हा विला. हो, कसा वाटतं. आणि हे गार्डन आहे, झोका इथं. इथून आपण जर पुढं गेलो असं डायरेक्ट आली, ही दाखवायला तुम्हाला विला. जसं काही हिनीच बांधलाय. तिथे हा छोटासा गार्डन एरिया दिसतोय, दाखवलंच आहे मी. त्याच्यानंतर तिथे पण एक झोका आहे, तिथे पण एक छोटासा झोका आहे. ओके, अजून तुमचा विला आहे का? तुमच्याच बरोबर बघते. हा, आपल्या फार्म हाऊसचं नाव आहे शारदा फार्म हाऊस. आणि जे की आपल्या नेरळ स्टेशन पासून काय बार्बेक्यू साठी पण आहे, बसीन ती. आणि इथं सिटिंग दिली आहे. इथं स्विमिंग पूल दिलाय. स्विमिंग पूल तर बाई खायला बसले ते लोक आपल्याला सोडून. हे बघा, मस्त स्विमिंग पूल. आता आम्ही मस्त नाश्ता करतो आणि मग परत सगळेजण. हे एवढा स्विमिंग पूल, इथं हाईट आहे, इथं असा स्लोप आहे, म्हणजे इथं जास्त. हे बघा, असा सिटिंग एरिया आहे. हा स्विमिंग पूल आहे. इथून बसून इथं स्पीकर पण दिलाय. स्पीकर, इथं लाइटिंग आहे, रेन डान्स आहे. आणि भाई इथं लोक फुल नाश्ता करायला बसले. आल्या भजी, बटाटा भजी, कांदा भजी. कशी आहे भजी? कशी आहे भजी? छान आहे का? ओके. इथं त्यांचं किचन, इथं जेवण बनवणार, त्याने आपल्याला आणून देणार आहे. कशी आहे? ओके, चला तर खाऊया आपण पण आता बसून. यांना सांगा त्याला. दादा, मम्मी नाच. एकच आहे ना? बघा, ॲक्च्युली नॉनव्हेज वाली थाली. काय खातोस?
सांग काय काय खातोयस ते. चिकन सुक्का, चिकन रस्सा, भाकऱ्या. कशी आहे टेस्ट? छान आहे. तुम्हाला कशी लागते? कशी आहे टेस्ट? छान आहे. चांगली. मम्मी आपलं काय आहे का नाही आपल्याला? अजून व्हेज थाळी आली नाही. व्हेज थाली आली नाही. आधी काय घेऊन आमची व्हेज थाली आहे. हो हे व्हेजमध्ये काय आहे? राईस, भाकरी, पनीरची भाजी, नळी, डाळ, हे अचार. लाईटीला काय होतं सारखं? इथं काय चालू आहे? पनीर टिक्का. पनीर टिक्का बनवायला. तुझं काय चालू आहे? पडशील पाण्यातून येते धावत. नमक शमक. बार्बिक्यू साठी पनीर टिक्का. तुमचं काय चालू आहे? इथं फुल एन्जॉय करतात हे लोक. इथं जरा फक्त लाईट जरा डिम झाली आहे. एन्जॉय इथं चालू आहे यांचा पाण्यात. चोकलू आमचा अश्विक. हे दादाचे अश्विक. समोर बघ. आता सगळे इथं बसले बार्बिक्यूचे वाट बघत. काय रे एवढी त्याचा आणतायत. मग आम्ही पण पनीर स्टिक करणार. व्हेजवाल्यांना पनीरचा करतो आम्ही. नॉनव्हेजवाल्यांनी ह्यांनी बनवून आणलेलं आहे. चिकन 65 शीट आलेले आहे. बार्बिक्यू येतोय आता. बार्बिक्यू बनवणार आहे आपण. तू मी नाही, तू बनवायचं. चालू आहे. हे बघा आता हे आमचं व्हेजचं चालू आहे. इकडे तिची मम्मी आणि ती हे बघा ही लोक नॉनव्हेजचं करतायत. सो आता आम्ही बघू कसं बनतंय. सो तुम्ही कंटिन्यू राहा बघा. ऋतिकला लागू काय करतो. बार्बिक्यूची तयारी चालू आहे इथं. मला हवा मारायला ठेवलंय कारण की आग तिने लावली आहे. लिंबू वगैरे लावून कारण की ही आग लावायला माहेर आहे. माहीर आहे माहीर. काय बोलला तो? आग लावायला माहेर आहे. आई आई ग. चालते होते ना. छोटे आहे ते. असं असं ठेवायचं का असं आडवं ठेवलं? हा मग तसं ठेवावं लागेल त्याला. बस झालं मग. जास्त नव्हतं साईडला पण जागा ठेवायला लागेल. पक्की ठेवायला. बस नाही. इथे 3-3 पीस लावले. छान आहे. आम्ही एन्जॉय करतोय पिकनिकला. शिमला मिरची पण नाही खात. काय बोलला खरं बोल. हा बोलला. हा बोलला. काय? ठेव हे पण आपले. हे ठेव. होईल ना. इथं या. ठेव. काय नको. नाही टच होत. जरा अजून जरा बस झालं. दोन होतात. बस झालं. नंतर हे दोन ठेवू. तिथं एक काढून टाकू. हे तुम्ही काय केलंय? चिकनचा काय केलंय हे तुम्ही? हा काय केलंय हे तुम्ही? पनीर टिक्का. पनीर टिक्का. तिथे सरक लाईट पनीरचा टिक्का. हे आम्ही आता बनवले. बार्बिक्यूचं चालू आहे तिथे. मस्त टेस्ट येणार नाही लावला. फक्त केरा लावला. ती खाऊन बसले. तिला काय नाही होत.
ते लावलेत कामगार माणसं. बघू कधी कधी भेटतंय मग खाऊ. बाकी काय झालं, तुला काय बोलायचंय? काय बोलू? सगळे बसलेत वाट बघतात. या साईडला बसा, हवा या साईडला चालली आहे ना. तोंडावर पूर्ण. तर बघू कसं बनतंय, टेस्ट करू. फर्स्ट टाइम करतोय त्याच्यामुळे थोडंसं. तुम्हाला काय बोलायचं? बोला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. बोल. ये देखो वेज वालों का पनीर. अभी मैं टेस्ट करती हूँ. टेस्ट करना. पहिला ऐक, मैं टेस्टिंग करती हूँ. तुला ऐकत आहे. तुला माहितीये मी नाही खात. हे थांब ना, मध्ये मध्ये. अरे फ्रेम मध्ये येते यार. हे काय शिजलंय मस्त. टेस्ट बता. मेन आलेले मी केलंय आहे अंदाज ते बघा. करून. मेन तिथून येतच नको. तुम्ही खाऊन दाखवा. या दोघांचं चाललं काय? काय अरे बघ वाफा बघ लिटरली. काय कसं आहे? त्यांना हौजी खेळायला बसलेलो आहोत. हे बघा सगळे हौजी खेळायला बसलेत. हा बघ. अरे ब्लॉग चालू आहे. अरे काय आहे ए हे? काय चालू अय शायनर. आता आम्ही हौजी खेळतोय. अरे सोनी ते हे तो हा तर झोपला पार. गुड मॉर्निंग गाईज. आता जस्ट आम्ही लोक झालो आहे, म्हणजे आम्हाला हाफ ॲन आवरच्या वरती टाईम झाला आहे. जस्ट आम्ही उठून थोडेसे फ्रेश वगैरे झालो. आता नाश्ता वगैरे करू मस्तपैकी. तुम्हाला पहिला व्ह्यू दाखवते. हे बघा आमचा व्ह्यू. हे बघा किती सुंदर आहे. इथे आम्ही सगळे आमच्या बॅग्स वगैरे ठेवले आहेत. हे बघा हे एंट्री गेट जे की तुम्हाला दाखवलेलं. हे बघा हे मस्त सुंदरपैकी असं गार्डन आहे. आता आम्ही काय करू, इथे काय करू, हे बघा माझी मम्मी नाचते. आम्ही काय करू, ग्रुपने एक फोटो काढून घेऊ. त्याच्यानंतर मग नाश्ता करायला जाऊ. त्याच्यानंतर पाण्यात जाऊन रील्स वगैरे अँड ऑल पुढचं बघू कसं काय होतं आहे आणि मग ते कंटिन्यू करू. हे बघा अर्धी लोक अजून झोपलेत. हा बघा काय चल ना. हाय गाईज, गुड मॉर्निंग. झालं का बोलू. हा पुढचं काय शेड्यूल सांग. पुढचं काय त्यांना एन्जॉय सांगितलं. करायचंय. पाण्यात मस्त डुबकी आम्ही मारायची. रील्स वगैरे काढणार आहे. पाणी डुबकी मारायची. दुसरं काय करणार आहे. नाश्त्यामध्ये काय असतं रे, मिसळ पाव ना. मिसळ पावच केलाय ना. भुर्जी पाव, मिसळ पाव. भुजी पाव कॅन्सल केला ना. काय माहित. सो आता आम्ही काय करू, डायरेक्ट नाश्ता करायला जाऊ ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो. वाव, एक सेकंड ना गाईस. यांचा झालाय पचका. तिथे रील्स काढत होते, नाचत होते. हे काय आई हे बघ इथेच चालू झाले ही लोक. औषणाच मम्मीला डान्स म्हणल्या की मॅक्सी बिक्सीचं काय देणं घेणं नाही. किस पे भी नाचो. अभी रेन डांस चालू हो गया है हमारा. ते बघा मस्त पाऊस आलाय. अरे यार चला लवकर, मस्त झाला असतो रेन डान्स. ते बघा आमचं पूल इथे दिसत असेल तुम्हाला. यार हे जायचं का. इथे आम्ही लोकांनी काल बार्बिक्यू केलेलं. कॉपीराइट येईल. इथं आमचा नाश्ता आलाय. मिसळ पाव अँड भुर्जी पाव. आणि पाऊस पण मस्त जोरात चालू आहे. इथं नाश्ता करायला बसलेत. खा.
खा नुसतं तू. ऐका नाही काय तुला हा? हे त्याला करायचं होतं. हा? ऐका नाही का? हा? असं आहे. मस्त आहे. खाऊया. आता ते पाव बुर्जी. आता माझी पण बारी, आता मी पण घेऊन घेतो मिसळ बाबूची आणि बसतो मस्त खात. आणि आता फुल धमाल नाही, इथं पाऊस पण मस्त लागला आहे बघा. आता फुल धमाल करणार आहे इथं. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू पाहू येते मला लाज. केला शृंगार आज घातला असा, दिसते मी भारी जणू अप्सरा खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी, लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशिता. गुलाबी साडी आणि लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काय. गुलाबी साडी आणि लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काय. माझी खास मी तुझ्या समोर सध्या पण आज मी तुझे केस मी ते बोली आज नाही म्हणून कमने इंद्राना अशी त्याची तिथली बंजारा बांगडी दिल्याची आमची मराठी कारली झाली तर कंबर सोन्याचं दंड झाले म्हणजे खातात मजाक नाही. पुरी करीन तुझी हर एक विश, नको करू शंकराचं वश. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसते ती भारी पडे फोटो माझा काय. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसते ती भारी पडे फोटो माझा काय.
आणि आता इथं जेवणाची तयारी झाली आहे मस्तपैकी चालू. दुपारचं जेवण लंचमध्ये आहे बिर्याणी. व्हेज बिर्याणी. व्हेज पनीर बिर्याणी. व्हेज घेतलं आहे लोकांनी. आता सोमवार आहे म्हणजे चिकन फ्राय पण दिलं आहे आणि व्हेज बिर्याणी दिली आहे. अरे बाबू आश्वेक आशू आशू काय खातोय. आता आमचं एक्झिट करायचं आता इथून निघायचं. आता झालं मजा केली 1 दिवस पूर्ण 2 दिवस ना. आता घरी जावा आपल्या निघा आता घरी. चल हे बघा बाय बाय विला. चाललो आता घरी. झालं आमचं चेकआउट. जसं आता आम्ही चेकआउट केलं हो निघालोय. समोर समोर डायरेक्ट पटरी आहे भाई. स्टेशन खूप जवळ आहे. 10 मिनिट्स वॉकिंग बोलतात. आता जाऊ. ॲक्च्युली आम्ही परत आता पण ओलाचंच बघत होतो पण इथे काय होत नाही वाटतं. बुकिंग काय समजत नाही आहे. 2दा कॅन्सल झालं आहे. मग आता म्हटलं चला जाऊया आता ट्रेननेच. त्या लोकांना सगळं सामान घेऊन त्या रिक्षामधनं पाठवलं आहे तिघींना. म्हणजे समोरच मेन रोड आहे बघा. हे बघा मेन रोड. ट्रक चालले नाही. मेन रोड आहे बघा. मेन रोडच्या बरोबर इथंच विला आहे. हे बघा गेट. चला बाय टाटा. हा ब्लॉग म्हणजे थोडा क्लिप घेतली आहे सगळ्यामधून. मोठी काय घेतली नाही जास्त कारण की पहिला फार्म हाऊसचा आपला झालेला ब्लॉग म्हणून मी छोटे क्लिप घेतले आणि हा छोटा ब्लॉग झाला असेल. ठीक आहे चला बाय बाय. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटू आपण परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.